आता काल परवाकडे कोणतरी ते कोणी साधू आहेत ना, संधी साधू, कोणालाही पेव फुटतं. त्याशी एका बाबाची एकाने मस्त उतरवली. मी कुठेतरी त्याची कोणाकडे तरी क्लिप पाहिली, ती फार फार सुंदर उतरवली त्याची. त्याने विचारलं काय बाबा, सीता स्वयंवर में रावण जी आए थे क्या? बरं, आता ह्यांना काही सगळंच माहिती असतं ना, वरती काही लावलं की सगळंच माहिती असतं. तो बोला हाँ आए थे. अच्छा, तो उनको न्योता देने कौन गया था? तो बोले नहीं, वो राम जी के कोई थे, उनके साथ वाले जो थे उनको न्योता देने गए थे. अच्छा, तो न्योता पहुंच गया वहां पे? तो बोले हाँ, इसीलिए तो आ गए. अच्छा, तो राम जी उसी रास्ते से क्यों नहीं गए? वो सेतु क्यों बांधा? बोलती बंद त्याची समोरच्याची. याचा कारण अभ्यास नाही, माहिती काहीच नाही, बस बसायचं. साधी भोळी माणसं तर आहेतच या देशात. ही सगळी माणसं इथे येणार आणि कसा वाद पेटवायचा फक्त बघा. वाद फक्त पेटवायची. काय, मी तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला सांगतो की कोणतीही सद्य परिस्थिती ही तुम्हाला राजकारण सोडून बोलता येत नाही. आज हा कोणावरती तरी बाबा राजकारणाच्या वरती बोलणार आहे वगैरे अशातला असेल ते येतच त्याच्यामध्ये. परंतु हे सगळं वाटोळं जे झालेलं आहे, या सगळ्या वाटोळ्याला कारणीभूत फक्त महाराष्ट्रातले राजकारणी आहेत, दुसरं कोणी नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.